हा स्वयंपाक नाही करायचं मला. तुम्हाला धाब्यावर जायचं जेवायला. आज कस का जायचं? चतुर्थी आहे आज आणि धाब्यावर जेवायला जायचं का मला? जात नाही काही लोक चतुर्थीची. चतुर्थीत नाही जात आपण. चतुर्थीत जेवायला जाते का काय? चतुर्थी जात नाही का? तुला म्हणलं जाय त्याच्याकडे पाहू नये काय म्हणतं काय नाही ते. काय म्हणता नाही त्यांना सरा काढा सांगायचं. त्या दिवशी ते मला पट्टी करून देत ना तर ठणक लय मोठी आहे. त्याला काय चाक सरण बिक सर काम आहे ते. असं झाल्यावर मग तिला आता सुजन येणारच आहे ना थोडीफार. आणि रक्त किती गेलं त्याच्यातलं? मग रक्त जाणारच आहे ना. मग ते हातबीत मोडा असतात मग काय रक्त रक्त जातं काय त्याच्यातून? चल पाय भटकान काही स्वयंपाकाचं पाय. स्वयंपाक करायला कमी नाही मी. स्वयंपाक करायला रिकाम नाही मग कोण करी स्वयंपाक? करण ना. हा करण ना तुमच्या बायका. दिवसभराचा आराम झालाच नाही तो आला अजून. हा चालली यायची दिवसभरात झालाच नाही तो आला आराम. नाही झालं मला. मसाले गिसले हे काढ ना पेस्ट गिस्ट आता हरलक. तेल टेस्ट काढायला कमी नाही मी. साधी शंपर करायला साधी शंपल मग तूच काय मग ती. मी नाही रिकामी पेस्ट गिस्ट काढायला. माझ्या हाताला कळ लागली ती तुमच्या हाताला काढायची ठणक लागली त्याला. एक तर ते गोळ्या संपले. गोळ्या दोन दोनच आलेले होते. मी काय रिकाम आहे काय मग दवाखान्यात बिवखान्यात न्यायला? हा तुला खायचं नाही म्हणते काय? मी काय हे करू का? लाव ते आंबिकाला फोन. लाव तुझी भरला पाहती का माझ्याकडे? हसू राहिले हो तिकडे. तुझी भरला मग नाही तर हो हे करू आला ते पोहे. म्हणून तुम्ही पोहे म्हणले का? म्हणूनच म्हणलं नाही तर मग काय हे काय म्हणलं मग तुला ना समजा मग हाताना तर पोहे कर मग. करू का मग? मग काय करते आता? मग लाल मिरची टाकावं लागेल आपल्याला. लालच मिरची टाक मग. हिरा नाही ना. छाया म्हणे वाजण्याला छाया दिसेल का गं? गवळीतून आणल्यावर तर बरं म्हणलं. म्हणलं मिरच्या नाही गं म्हणलं. गवळीत काल जाईन ते. गवळी देऊन मिरच्या ती म्हणे पहिला आज नसतं गवळी जर गेली तर आणि मिरच्या लागं मिरच्याच नाही म्हणलं. ठणक आले तर नीट राहायचं ना मग. तेव्हा फोन फोडून टाकीन बरं का. आता डोकं खवळू नका बरं का तुम्ही. बशीत घालीन तुमच्या डोक्यामध्ये. दोनच तुकडे करीन तुमचे. हा हा सांगू राहिले पहिले. मग नीट राहिल्यावर काय हे होतं काय? काय काय नाही काय आता मग काय आलाय काही घराचं काम ते नका करू ना. काय मग काय काय सांगा मी नाही आता. आता बलवान तुमच्या कोणत्या गर्लफ्रेंड आहे कोणत्या पतीवर बायका आहे तुमच्यात. बलवायचं ना त्याला. त्या भाजी करून द्या तुम्हाला पोळ्या करून द्या त्या. मग बनवायचं त्याला. मला काहीच येत नाही ना. 4 वर्ष झाली मला काही येतच नाही. तुम्ही खूपच का असे एक काय? अरे माझ्या झाले असते ना तुम्ही बावली. हा का तू काम करते मी काम नाही करतो घरी राहून होतो मग झालं मी तसं माहिती का तुला? नाही ना मला झालं नाही. 2 रुपयाची जिरे येते का? कोणता वापाना पाहिले का 2 रुपयाची जिरे येते काय? येतं खरं. हा हे तेल नुसतं तेल टाकून राहिली का भाजीला? 2 किलो तेल लागतं का तो घाला हप्त्याला? आता शहाणपणा करू नका. तेल कधी आणलं शहाणपणा करू राहिले काय जास्ती. मग आता दुसरा तर हप्ता चालू आहे. दुसरा हप्ता चालू तिसरा मंगळवार नाही का आता ह्यो? तिसरा हप्ता चालू आहे माहितीये का? सांगू राहिले रोहित 2 रुपयाचं मग तिच्या दुकानात ना खुल्लं यान जिरा आण. अरे 2 रुपयाची जिरा का येईन कशी आहे? तू कोणत्या दुनियात येईन राहील तू? दर 5 रुपयाचा आण. दर 5 रुपयाचं जिरा आण. 5 रुपयाचं जिरा आण आणि 50 रुपयाचे अर्धे किलो शेंगदाणे आण. हे 60 रुपये हे 60 रुपये येते रे. 5 रुपयाचं पाकिट दर. 5 2 रुपये फेरशा आण तिथून आपल्या दोघांना 1 रुपयाचं असेल तर. नाही तर मग चॉकलेट घेऊन ये आपल्याला काही. खेपशानं का नळड्याचा ना ना हे खायला लहान राहिले तुम्ही. बोरकुट आण रे. आपल्याला बोरकुट आण नाही दोघांना 1 रुपयाचं. फेपशान हे आणि ते बरं का? घर बसल्या मस्त लाड चालते तुमच्याले. बोरकुट आपल्याला केवढ्याचे येते? किती येते? 2 आहे का? मग आपल्याला दोघांना 2 आण. तर किती रुपये दिले त्याला? 3 रुपये येते. हा मग 3 पैसे रुपये पुरे तेवढेच पैसे किती येते पुरे तुझ्याकडे? आधी तू शेंगदाणे घेऊन तिथूनच बोरकुट आण आपल्या दोघांना. तर मग ते याच्या दुकान अय ते पैसे किती पुरे? हा 50 आणि 5 आहे ना. 5 रुपयाचं जिरं येईन कसे? येतं ना. आण रे रोहित तुझा यायचं नको ऐकू.
ते पहिले दिले फेकून फेकून मसाल्याच्या नाही डब्यात दिले. टाकायचे त्याला मसाल्याच्या डब्यामध्ये कुणीकडे जात नाही काही नाही होत ते मग ते फेकून नाही दिले. ते काय झालं, कामाला गेल्यावर पैशाचं काही किंमत कळती घरी बसल्या बसल्या कळती काय थांबायची का? झालं मग, झालंच मग. आता काम दाखवते तुम्हाला. काय काम करता तुम्ही? तर दाखवते ना, दाखवते काय काम करून तुम्ही काय काय करू फुकट पैसे देतात का ते मिस्त्री मग थांबा जास्त जरा. माणूस म्हणतं काय पण नीट काय हे घातल्यावर काय आला काही होईन मग बरं थांबायचं. झालं मग, झालं. जसं हा? राहिले ना, थोडंसं थांबा. नाही ते दोघं जण चेन काय त्याच्यात बी थांबा, दाखवते मी. तेल नाही तर 2 हप्त्याला तेल आणा लागणार 2 किलो ते कस काय ते 3 हप्ते झाले तेल नाही आणलं तुमच्या डोक्यात. 3रा हप्ता हे चालू आहे 3रा हप्ते झाले आता तेल नाही आणलं मी. तुमचे दाखवते कशी करतो. मी गेलेच काम करून. 3 हप्ते झाले मग तेल नाही आणलं. मला म्हणून राहिले का तुम्ही आता? 3 हप्ते झाले तेल आणायला मग 3 हप्ते झाले, 3 तेल नाही आणलं. समजलं का? 3रा हप्ता आहे घेऊ हा मग नाही तर तुला- पळाले किती आलं. तुलाच माहिती आहे आता 3रा आहे का पहिला हप्ता आहे का 2रा हप्ता आहे बलूनची नोट नाही काय? मग ती काय तेच करीत बसायचं काय मग मग तेच म्हणलं 100ची. पहिले त्याला 100ची नोट दिली असती तर मग त्याला जिरा आणलं तुला तेच सांगत होतो ना मग मी आणि देत नव्हते. 5 रुपयाची जिरा येत नाही म्हणलं तुला हा, देत नव्हते का? तुम्ही काय म्हणले? देऊ नको म्हणले. मग आता काय ते बोरकुटी तो झापलं तो झाला आता हा तो झालं काम आणि ते पोहे करायचे त्याचं कसं व्हायचं आता मग ते त्याला जिरा नाही मोहरी नाही मोहरी आहे का हा किती पैसे दिले मी तुला आता मला नाही माहिती, बोल बोल नका तुम्ही. टक टक. नाही किती पैसे दिले नाही तर डोक्यातच हानी. बिल याला टाकीला गॅसच्या टाकीला हो, सांगते. आणि तेल आणाला आणि याला त्याला सगळे पैसे दिले आता आणि या दारू ते जिरं फेकून देऊ ते कचराचं याच्यात उजूक एवढा मोठा सावद्याचा डब्बा आणून दिला असून त्याच्यात ठेवायचा ना मेंदूचा भाग वापर जाय ना थोडाफार काही बोलणंच कसं येतं नुसतं टाळा टाळा काय भाऊ काय तू पाहू आला म्हणून म्हणलं चला बाय मित्रांनो.